स्वामी विवेकानंद जीवन दर्शन. आज आपण थोडंसं लवकर मुद्दाहून सुरू करतोय, कारण आपल्याला वेळेत संपूर्ण क्रमप्राप्त इथे शिबिराचं आयोजन नंतर आहे. बोलण्यापूर्वी मला असं वाटतं आज आपण पहिल्यांदा आदित्यला अभंग म्हणायला सांगूया, कारण नंतर बोलण्याच्या ओघामध्ये वेळ कमी पडला तर अभंग गायन राहायला नको. त्यामुळे सुरुवात आपण अभंग गायनाने करू आणि मग नंतर जो विषय आहे त्याला सुरुवात. शरण में आया शरण
प्रभु मैं गुलाम, मैं गुलाम, मैं गुलाम तेरा। प्रभु मैं गुलाम, मैं गुलाम, मैं गुलाम तेरा। तू दीवान, तू दीवान, तू दीवान, तू दीवान, तू दीवान मेरा। प्रभु मैं गुलाम, मैं गुलाम, मैं गुलाम तेरा। मैं गुलाम तेरा, मैं गुलाम तेरा। फार छान. 11 सप्टेंबर 1893 सर्वधर्म परिषद. वर्ल्ड पार्लमेंट ऑपोजिशन. याचं आयोजन केलं होतं. तारीख पण बघा तुम्ही, 9/11 होते ऍक्च्युली. 11 सप्टेंबर म्हणजे 9/11. प्रत्यक्ष 9/11 जे घडलं त्याच्या 100 वर्षाहून आधी ही परिषद आयोजित केली होती. आणि विरोधाभास असा आहे की 9/11 ज्या कारणामुळे घडलं, धर्मांधता किंवा स्वमतांधता, धर्मवेड, हे किती विघातक असू शकतं याविषयी स्वामी विवेकानंदांनी या परिषदेत भाष्य केलं होतं. ते 100 वर्षांनी खरंच सत्यात आलं. आधीच त्यांनी 100 वर्षापूर्वी सांगितलं होतं की ही एकच गोष्ट आहे की जी माणसामध्ये भिंती निर्माण करते. या परिषदेचं आयोजन का केलं होतं तर त्याच्या मागचं ऐतिहासिक कारण असं होतं की क्रिस्तोफर कोलंबसला अमेरिकेचा शोध लावून 400 वर्षे पूर्ण झाली होती तेव्हा. आणि म्हणून विशेष पुढाकार अमेरिकेच्या सगळ्या तत्वज्ञ मंडळींनी, इतिहासप्रेमी मंडळींनी घेऊन असं ठरवलं की या 400 वर्षामध्ये अमेरिकेने जी अभूतपूर्व प्रगती केलेली आहे सगळ्या क्षेत्रामध्ये, आणि बहुतांशी लोकांनी तेव्हा ख्रिस्त धर्म स्वीकारला होता या प्रगतीच्या ओघामध्ये जे अमेरिकेला आले होते. तर त्यामुळे या 400 वर्षाच्या प्रगतीनंतरचं हे एका प्रकारचं सेलिब्रेशन होतं. आणि जे आयोजक होते त्यांना असं वाटत होतं की ख्रिस्त धर्म हाच सगळ्यात जगात श्रेष्ठ आहे. या प्रगतीच्या माध्यमातून आम्ही सिद्ध करू शकतो आता. याच्यावर एका प्रकारचं शिक्कामोर्तब होईल. आणि त्याला म्हणूनच धर्माची किनार जोडली गेली त्या परिषदेला. सर्व धर्म परिषद का? कारण आमच्या धर्माच्या मध्ये जी काही तत्व शिकवलेली आहेत त्याच्या आधारावरच हे सगळं झालेलं आहे असं त्यांना प्रतिपादन करायचं होतं. स्वामी विवेकानंदांना नंतर अमेरिकेमध्ये एका व्याख्यानामध्ये विचारलं होतं, गमतीत ते म्हणले होते की जगन्मातेने सनातन हिंदू धर्माचं महत्व सगळ्या जगामध्ये प्रस्थापित करण्याकरता एक व्यासपीठ
निर्माण व्हावं मला, म्हणून ही परीक्षा आयोजित केली होती. बाकी सगळ्या गोष्टी या निमित्त मात्र होत्या. आणि झालंय तसंच. ज्या ज्या लोकांनी त्याच्याविषयी लिहिले, जे बेरॉश पासून सगळ्यांनी, की इतकी विलक्षण छाप स्वामीजींची पडली या परिचयामध्ये की काळाच्या ओघामध्ये बाकी सगळं लोक विसरून गेले. फक्त स्वामी विवेकानंद एकच नाव त्या परिचयाशी जोडले गेले. ते जी काही जी वर्णन आहेत त्या परिचयात जे काही घडलं ती मुळातच वाचायला पाहिजे अशी आहे. की पहिल्या दिवशी व्यासपीठावर जेव्हा आमंत्रित करण्यात आलं, तो सगळा लवाजमा इतका त्यांचा मोठा होता. आर्ट पॅलेस नावाचं मोठं ते सभागृह होतं. त्याच्या गॅलरीतच 7,000 लोक बसली होती. आणि ती सिलेक्टेड निमंत्रित 7,000 लोक होती. कोणी असे नव्हते, सगळ्या धर्मांचे प्रतिनिधी. तेव्हा देशात पूर्ण जगाची लोकसंख्या 120 कोटी होती. आपण त्याला आता मागे टाकलेलं आहे. 120 कोटी याच्यामध्ये जे कोण मुख्य म्हणजे इस्लाम, ख्रिश्चन, इस्लाम, हिंदू, जैन, बौद्ध हे तर होतेच. त्याच्याशिवाय ते शिंतो किंवा औदा माजदा म्हणजे पारशी लोक, वेगवेगळ्या प्रकारचे कन्फ्युशियस पासून निर्माण झालेले संप्रदाय, असं सगळंच ते मिश्रण होतं. आणि सगळ्या पंथातल्या मान्यवरांना सुद्धा निमंत्रण होतं. आपण कल्पना करू शकतो की सिलेक्टेड असा तो समुदाय होता 7,000 लोकांचा. आणि व्यासपीठावर हे जे निमंत्रित वक्ते होते म्हणजे प्रतिनिधी होते, त्यांना बसवलं होतं. कॅथॉलिक चर्चचे जे आर्च बिशप होते, गिबन्स नावाचे, त्यांचा जो पोशाख असतो तुम्ही जर पाहिला असेल. आत्ताच आम्हाला योगाला पाहायचा. आम्ही 3 महिन्यापूर्वी रोमला जेव्हा गेलो होतो तेव्हा व्हॅटिकन सिटीमध्ये 75 वर्ष झाली व्हर्जिन मेरीच्या कुठल्या तरी याला म्हणून त्यांनी खूप मोठा तेव्हा सोहळा आयोजित केला होता. आणि त्या पोपला बघायला सगळं रोममधले सगळे लोक त्या व्हॅटिकनमध्ये त्याशी आले होते. आणि ज्या प्रकारे ते येतात ते स्टेजवरती, म्हणजे तुम्ही कितीतरी लांब असतो तरी तुमची छाती धडकून येते त्यांचं ते सगळं पाहून. स्वामी विवेकानंद लिहिलंय की ते सगळं मी जेव्हा पाहिलं, बरीच लोक होती तिथे. स्वामीजी 31व्या नंबरच्या स्थानावर बसले होते. म्हणजे भारतातली पण खूप लोक होते. अरे ब्राह्मो समाजामध्ये जे जायचे त्यातले मजुमदार जे होते, प्रदीपचंद्र मजुमदार, त्याच्यानंतर मुंबईचे कोणतरी नगरकर म्हणून होते, अॅनी बेझंट होते. अॅनी बेझंट आणि चक्रवर्ती थिओसॉफी सोसायटीचे. त्याच्यानंतर काही धर्मपाल होते आपल्या इथले, बौद्ध धर्माचे, जैन धर्माचे गांधी म्हणून कोणते होते, बरीच नावं दिली. आणि स्वामी विवेकानंद म्हणले की मी बसलो होतो, सगळी लोक अशी मान्यवर बोलणारी बसली होती. आणि मला असं लक्ष आलं की सगळेजण खूप तयारी करून आलेले आहेत बोलायची. आणि आपण मागच्या वेळेपर्यंत पाहिलं की स्वामीजी तिथे पोहोचेपर्यंतच त्यांच्या एवढे हालअपेष्टा झाल्या होत्या की पोचतोय की नाही आणि मिळते की नाही तिथे संधी, आतमध्ये एंट्री मिळते की नाही. या सगळ्या विवंचनेमध्ये, ताणामध्ये, खायला काही मिळालं नाही, या सगळ्या याच्यामध्ये म्हणजे मी काही ठरवलंच नव्हतं काय बोलायचं. मी वेंधळ्यासारखा बसलो होतो असं मी लिहिलंय एका पत्रात. काही डोक्यात नाही, काही मनात कुठलाही विचार नाही, तर काय करायचं असं बसलो होतो मी. सगळ्यांचं मी पाहत होतो की सगळे तयारी नाही की वक्तव्य बोलत होता. माझ्या मनात कुठलेही विचार आले नाही. छाती दडदडायला लागलं, जीभ कोरडी पडली. स्वामी विवेकानंद बरं का, काही गोष्टी आपल्याला आवडतात वाचायला की चला यांचंही असं होतं. ते पत्रात लिहिलंय. आणि जेव्हा अनाऊन्स केलं त्यांचं नाव, त्यांना सांगितलं मी नाही बोलू शकत, आत्ता नाही बोलू शकत, तयारी नाही माझी अजून, असं म्हणून त्यांनी अख्खा सकाळचा दुपारचा सेशन काढला. त्यांना अनाऊन्स करायचं, हे जायचं नाही बोलायला. लोकांना कळत नव्हतं, कारण दिसायला तर एवढं व्यक्तिमत्व भारत असतं, राजबिंड तो सगळा त्यांचा पहिराव रेशमी असा लांब अंगरखा, पेटा, ब्रॉन्झच्या धातूमध्ये घडवल्यासारखं त्यांचं व्यक्तिमत्व होतं, असं वर्णन केलंय त्या ठिकाणी.
आणि ते बोलत का नाही आहेत असा प्रश्न लोकांना पडला होता. पण शेवटी त्यांनी धैर्य गोळा केलं आणि ते उठले आणि त्या ऐतिहासिक जे शब्द अमेरिकेतल्या माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो हे उच्चारल्यानंतर असं स्वामी विवेकानंदांनी स्वतः लिहिलंय की 7,000च्या 7,000 लोक उभी राहिली आणि जो काही टाळ्यांचा कडकडाट झाला त्यांनी सगळ्यांचे कान अक्षरशः बधीर झाले. सगळे जण त्यांना कळलंच नाही काय होतंय, इतका वेळ ते टाळ्या वाजवत राहिले. आणि याचं कारण असं होतं की प्रत्येक जण जे बोलत होता ते स्वतःचा धर्म कसा श्रेष्ठ आहे, आम्ही कसे मोठे आहोत, आमच्या धर्मात सांगितले तेच कसं बरोबर आहे, अशा स्वरूपाचं ते बोलणं होतं. कारण तो त्या त्या पंथाचं त्या संप्रदायाचं धर्माचं प्रतिनिधित्व करत होता. मार्केटिंग आपल्या सध्याच्या भाषेत आमच्याकडे असतं ना मेडिकल CME असतात. तो प्रत्येक डॉक्टरला ते CME म्हणजे स्वतःचं कसं मी माझी स्पेशालिटी कशी भारी आहे, मी कसं भारी काम करतो असं ते एक प्लॅटफॉर्म असतो. तसंच ते धर्माचा प्लॅटफॉर्म होता की आम्ही कसे भारी. स्वामी विवेकानंदांच्या पहिल्याच उद्गारामध्ये लोकांना ते जे अभिप्रेत होतं की अरे कोणीतरी याच्या पलीकडे काहीतरी सांगा, आपण सगळे एक आहोत. धर्म समन्वय असा शब्द वापरला पुढे त्यांनी. तर त्याची चुणूक नुसत्या पहिल्या उद्गारातच लोकांना कळली. आणि काय ते शब्द असतील, काय ते व्यक्तिमत्व असेल जे आपण कल्पनाच करू शकतो. त्याच्यानंतर जे काही ते बोलले सगळं उत्स्फूर्त होतं. इतकी लोक भारावून गेले. 15 मिनिटं बोलले फक्त पहिले, पण त्याच्यातनं ते एवढे सगळे लोक भारावली की असं नोंद आहे की पुढच्या त्या सगळ्या परिचयामध्ये त्यांना 12 वेळा बोलायला लावलं लोकांनी. 12 वेळा स्वामीजी पण बोललेले आहेत, 12 लेक्चर दिले ते. आणि इतका प्रभाव, इतका विलक्षण प्रभाव की लोकांना दुसऱ्यांचं कोणाचं ऐकायचंच नव्हतं. आणि मग आयोजकांनी पण असं केलं की प्रत्येक सेशनला ह्यांचं शेवटचं ठेवायचं, कारण लोकांनी तर उठूनच जायचं, यांचं सांगायचं नाही. आणि शेवटची 15 मिनिटं यांना द्यायचे लोक. पण ते 15 मिनिटाकरता लोक 3-3 तास तात्काळ थांबायचे की स्वामी. आणि स्वामी विवेकानंद नुसते उठले तरी टाळ्यांचा गडगडाट म्हणजे पुढची अशी लेखणी दिली की इकडनं तिकडे नुसते ते चालत गेले, नुसते उठले. ते लोक एवढे उठून टाळ्या वाजवायचे की पुढे आता बोलू देताना अशी वेळ आली. याचं कारण असं आहे की सगळ्या मानवाच्या कल्याणासाठी जो वेदांत धर्म आहे त्याचं अत्यंत शुद्ध अंतःकरणाने ते प्रतिपादन करत होते. ऐकणारा जो वर्ग होता तो तसं पाहिलं तर खूप पाश्चिमात्य विचारसरणीने भारावून गेलेला होत्या. वैज्ञानिक युग सुरू झालं होतं की आम्हाला बुद्धी प्रामाण्य पाहिजे, तर्काधिष्ठित पाहिजे, तरच आम्ही मान्य करू. भौतिक संपन्नता होती तिथे आणि तीच आयुष्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे असं वाटणारा तो वर्ग होता. पण कुठेतरी अध्यात्मवादाचं गूढ त्यांच्या मनात होतं. पण नुसतंच गूढ गुंजन स्वीकारायला तो तयार नव्हता की आम्हाला बुद्धीच्या पातळीवर समजून सांगा, पटवून द्या, तर आम्ही ते मान्य करू. आणि म्हणून स्वामी विवेकानंदांचं जे व्यक्तिमत्व होतं की सगळं पाश्चिमात्य तत्वज्ञान इतिहास ते कोळून पेलेले होते, त्यामुळे त्यांना माहिती होतं ते काय. आणि म्हणून असं म्हणतात ना, पूर्व आणि पश्चिम यांचा सेतू बांधायचं कोणी काम जर केलं असेल माणसाच्या इतिहासात, तर ते स्वामी विवेकानंदांनी पहिल्यांदा केलं यशस्वीपणे या परिचयामध्ये. की दोन्ही गोष्टी दे शुड गो हँड इन हँड. भौतिकता ही पाहिजे, मी नाकारत नाहीये, पण त्याला अध्यात्माचं अधिष्ठान पाहिजे. आणि ते जर शिकायचं असेल तर सनातन हिंदू धर्मात जे सांगितलंय त्याला काही पर्याय नाही. इतकं मूलभूत इतकं मूलग्राही तुम्हाला कुठल्याही धर्मामध्ये सांगितलेलं आढळणार नाही. हे शेवटी लोकांना पटलं. म्हणजे त्या 12 लेक्चर्समध्ये सगळ्यात आवडलेलं जे व्याख्यान होतं यांचं ते हिंदू धर्माची मूलभूत तत्व याच्यावरच होतं. जरी बाकीच्या व्याख्यानामध्ये त्यांनी कुठेही
आपल्या धर्माचा गौरव केला नव्हता. वैशिष्ट्य आहे स्वामी विवेकानंदांचं. संपूर्ण परिचयामध्ये एक व्याख्यान सोडलं तर कुठे हिंदू धर्म कसा तो ते कधी बोलले नाही, संप्रदायाबद्दल बोलले नाही, रामकृष्ण मिशनबद्दल, गुरुबद्दल बोलले नाही. जे होतं ते इतकं वैश्विक स्वरूपाचं होतं, त्यामुळेच तर लोकांना पटलं. म्हणजे असं अनेक लोकांनी लिहिलंय, यहुदी धर्माच्या काही विद्वान लिहिलंय की आम्हाला आमचा धर्म किती श्रेष्ठ आहे स्वामी विवेकानंदांमुळे कळलं. ज्यू धर्म आम्ही असं समजतो की आपला टाकाऊ आहे, आपण ख्रिस्ती व्हायला पाहिजे, ह्यांच्या बोलण्यात आम्हाला कळलं. कारण ते हेच सांगत होते की शेवटी सगळे धर्म का निर्माण झाले तर एकाच कारणासाठी निर्माण झाले, ते म्हणजे ईश्वर दर्शन. फक्त त्या त्या काळानुरूप त्यांचे मार्ग वेगळे आहेत. म्हणजे ज्या गीतेच्या वचनाचा आधार त्यांनी घेतला पहिल्या सेक्शनमध्ये, यथा मां प्रपद्यन्ते तान् तथैव भजाम्यहम् मम वर्तन्ते मनुष्यः पार्थ सर्वशः, की कुठल्याही वाटेने जा तुम्ही, शेवटी उद्देश एकच आहे सगळ्या धर्मांचा, एकाच ठिकाणी तुम्ही पोहोचणार आहात. मग आणि हे तत्वज्ञान ते स्वतः ज्या गुरूंच्या ठिकाणी पायाशी बसून शिकले होते ते रामकृष्ण परमहंस सगळ्या प्रकारे तिथेच जाता येतं हे प्रत्यक्ष जगून दाखवलेल्या ईश्वरी अवताराचं प्रत्यक्ष उदाहरण होतं. त्यामुळे त्यांना ते इतकं ते कन्व्हिन्स्ड होते आतनं की कुठल्याही मार्गाने जा. सगळ्यात महत्वाची गोष्ट ती लोकांना वाटली की हे कन्व्हर्ट काय झालेलं नाहीये, आपला धर्म सोडून आमच्याकडे असं सांगायला आलेलं नाहीये, तुम्ही तुमच्याच ह्याने जा आणि तिथे गेला तर तुम्ही नक्की पोचाल, याचा आत्मविश्वास त्यांनी प्रत्येकाच्या मनात उत्पन्न केला आणि म्हणून ते लोकांना अतिशय भावलं. खऱ्या अर्थाने विश्व बंधुत्वाची भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली. त्यामुळे पूर्व आणि पश्चिम यांचा संगम साधायचा प्रयत्न आधी कोणी केला नव्हता का, आता केला होता ना. अमेरिकेमध्ये अगदी इतिहास जर पाहिला तर इमर्सन, थोरो यांचे विचार जर आपण पाहिले, त्यांनी अगदी कॅटेगोरिकली, इमर्सन आणि थोरो हे तर गीता उपनिषदांचे खूप गाढे अभ्यासक होते. थोरोचं तुम्ही जर मागणं वाचलं असेल तर लिहिलं एका ठिकाणी की गीता आणि उपनिषद तुम्ही नीट वाचलीत आणि त्याचा अभ्यास केला तर त्याच्यानंतर जेवढे धर्म उदयाला आले त्यांनी जे जे काही प्रतिपादन केले ते खिचगणतीतही तुम्हाला घ्यावंसं वाटणार नाही, इतकं त्या विचाराने मी नाहून निघाले. आणि या दोघांनी मिळून, इमर्सन आणि थोरोंनी मिळून अमेरिकेत हा पहिला प्रयत्न केला होता. या परिचयाच्या आधी जवळजवळ 40 वर्ष की पूर्व आणि पश्चिम यांना एकत्र आणायला पाहिजे, आपण दोन्हीचा मेळ घायला पाहिजे, पण तो यशस्वी झाला नव्हता. अनेक कारण आहेत त्याची. सिव्हिल वॉर झालं त्यावेळेला, ते कॅलिफोर्नियामध्ये बऱ्याच गोष्टी घडल्या. त्याच्यामध्ये डार्विन महाराजांनी ते ओरिजिन ऑफ स्पेसीसचा सिद्धांत लावल्यावर तर गोष्टी खूपच बदलल्या. म्हणजे लोक बायबलवर पण विश्वास ठेवण्याचं झाले, त्यामुळे सगळं डळमळीत वातावरण निर्माण झालं होतं. पण खऱ्या अर्थाने जर सगळ्या जगाला एक आपण आहोत आणि मानव्याच्या पातळीवर आपण एक आहोत, सगळ्यांच्या चांगल्या गोष्टी आपण आदराने स्वीकारल्या पाहिजे आणि पुढे गेलं पाहिजे, हे दाखवणारं कोणी जर उत्पन्न झालं तर स्वामी विवेकानंद होते. असं नरोत्तम होतं. आणि जी हे केली होती वाणी रामकृष्ण परमहंसांनी की नरेंद्र सगळं जग हलवून टाकेल एक दिवशी, अक्षरशः खरी ठरली त्या परिचयामध्ये. 3 दिवसामध्ये ओव्हरनाईट ते हिरो झाले. असं वर्णन आहे की शिकागोमध्ये त्यांचे फुल बॉडी साईज असे मोठी मोठी होर्डिंग लागली, अशी अमेरिकेत कधी लागायची नाही. आणि लोक रस्त्याने जाताना गाडी थांबून वगैरे त्यांना नमस्कार करायला लागले. ही सर्वधर्म परिषद गाजवणारा महान हिंदू संन्यासी असे खाली नाव लिहिलं असायचं. त्यांच्या शिष्याच्या ब्लॉजेटनी तर लिहिलंय की त्यांची लेक्चर्स इतकी पॉप्युलर झाली त्याच्यामध्ये की ते संपलं की त्या सगळ्या बऱ्याचशा महिला होत्या इथे, तर त्या बाकांवरनं उड्या मारत जायच्या स्वामीजींना भेटायला. त्यांनी असं लिहिलं एका ह्याच्यामध्ये की हे हिंदू संन्यासी, तू फक्त 29 वर्षाचा आहेस, या सगळ्या तरुण त्या स्त्रिया तुझ्याकडे बाकांना उड्या मारत येतात, त्यांचा सामना जर तू करू शकलास तर मी तू देव आहे असं मानेन, असं लिहिलंय. आणि खूप गमतीशीर प्रसंग आहेत. त्याच्यानंतर मी अमेरिकेतला 2 वर्षाचा सहवास स्वामीजींचा हा स्वतंत्र चिंतनाचा विषय, इतक्या गोष्टी याच्यामध्ये घडलेल्या आहेत. आणि 2 महिन्यासाठी गेलो ते होतं, 2 वर्ष राहिले. आणि सगळ्यात महत्वाची कार्य त्यांच्या हातनं घडली. कारण
अमेरिकेला जावं की नाही या परिषदेसाठी आणि कशासाठी जावं याच्याविषयी जेव्हा ते चिंतन करत होते तर त्यांच्या मनात हे स्वच्छ होतं की फक्त भौतिकतेच्या मागे लागलेले जग आहे, त्याच्यामधनं आयुष्याची इती कर्तव्यता होणार नाही, त्यामुळे त्यांना तत्वज्ञान शिकवायलाच पाहिजे. पण अमेरिकेत गेल्यावर त्यांच्या खूप गोष्टी लक्षात आल्या आणि स्वामी विवेकानंदांचं मोठेपण इथेच आहे की जे चांगलं आहे त्याला ते अतिशय निर्भीडपणे चांगलं म्हणत गेले, नाकारलं नाही त्यांनी ते. आणि त्यांनी जी पत्र लिहिलेली आहेत अमेरिकेतनं की पूर्ण पत्रांचा एक खजिना आपल्याला उपलब्ध आहे, त्याच्यामध्ये स्वामी विवेकानंद खरे कळतात की जे ते पाहत होते त्यांनी खूप गोष्टींचा अभ्यास केला तिथे. फक्त तत्वज्ञान अध्यात्म एवढंच नव्हतं, अमेरिकेतल्या प्रत्येक गोष्टीचा त्यांनी अभ्यास केला आहे की त्यांची कला दालनं असतील, त्यांची औद्योगिक क्रांती असेल, त्यांची शाळा काय शिकवतात, स्त्रियांचं शिक्षण कसं येतात, चर्चमध्ये ऍक्च्युली काय होतं, बस ना अमेरिकेचं समाजकारण, अर्थकारण, प्रत्येक गोष्टीत आतमध्ये जाऊन त्यांनी त्याचा अभ्यास केला आणि ते सगळं त्यांच्या पत्रामध्ये लिहिलेलं दिसतं. मी त्यांनी लिहिलंय की अमेरिका ही, संपूर्ण अमेरिका ही समता न्याय या दोन तत्वांवर आहे. की न्याय द्यायचा, सगळे समान आहेत या भावनेने सगळ्यांना वागवायचं. म्हणजे मुळात अमेरिकेचा जन्म जो झाला तो फक्त 13 वसाहतीत झाला. इंग्लंडमधली लोक आलेली 13 वसाहतीत त्यांनी युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका स्थापन केलं. 13 वसाहती होत्या फक्त आणि नंतर त्याचं एक्सपान्शन करत अमेरिका मोठी होत गेली. पण विवेकानंद लिहिलंय की मोठी होताना त्यांनी जे इंग्रजांचा साम्राज्यवाद होता, आपलं वाढवायचं साम्राज्य, हेच अमेरिकेत घडलं. पण त्याच्यामध्ये एक फार महत्वाचा फरक होता की त्यांनी जी जी साम्राज्य पादाक्रांत केली त्यांना जोडत गेले, त्या सगळ्यांना समान वागणूक दिली आणि समान अधिकार दिले. हे अमेरिकेचं खूप मोठं वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून जी लोक इथे आली त्यांना लक्षात आलं की आपल्याला ऍब्सॉर्ब करताय समानता आणि न्याय. तसंच विशेष कौतुक त्यांनी केलं त्याच्यामध्ये ते म्हणजे अमेरिकेतल्या स्त्रियांचं विशेष प्रभावित झाले. म्हणजे मी मुद्दामून काही पत्र वाचवतो, बरीच पत्र वाचण्यासारखी आहेत, पण त्यातलं एक पत्र आहे ज्याच्यात ते अमेरिकेच्या स्त्रियांविषयी त्यांनी लिहिलंय. खूप मोठं पत्र आहे ऍक्च्युली, पण त्याच्यातलं थोडंसं त्यांनी प्रत्यक्ष काय लिहिलं ते वाचतो. लक्षात घ्या, 1894 साली लिहिलेलं पत्र आहे. या देशातील अविवाहित मुली फार भल्या स्वभावाच्या असतात, त्यांना अत्यंत स्वाभिमान असतो. हे लोक विरोचनाच्या जातीचे आहेत. विरोचन म्हणजे प्रल्हादाचा मुलगा जो दैत्य होता आणि त्याला जो उपदेश केला होता ऋषींनी त्याचा त्यांनी विपर्यास केल्यामुळे तो जडवादी बनला, फक्त भौतिक सुखांच्या मागे लागला होता. म्हणजे ते विरोचनाच्या जातीचे आहेत. शरीराचे चोचले पुरवणे हाच त्यांचा धर्म. शरीर घासून पुसून चांगले राखण्याकडे त्यांचे सगळे लक्ष असते. नखे कापण्यासाठी 1000 साधने, केस कातरण्यासाठी 10,000 यंत्रे आणि पोशाखांचे विभिन्न प्रकार, सुवासिक तेले, पावडर, स्नो इत्यादीची तर गणतीच करता येत नाही, असा आहे हा देश. इकडील लोक सुस्वभावी असून दयाळू आणि सत्यवादी आहेत. यांचे सारे काही चांगले आहे, पण भोग हाच त्यांचा ईश्वर आहे. या देशात पैसा हा जणू एखाद्या नदीसारखा वाहतो. सौंदर्य हे जणू या नदीवरील तरंगासारखे असून विद्या ही तिच्यावरील लाटेप्रमाणे आहे. ही नदी जणू विलासाच्या भूप्रदेशातून वाहत जाते. कांक्षन्तः कर्मणा सिद्धी यजंता यदेवता क्षिप्रम ही मानुषे लोके सिद्धिं भवति कर्मजा. या जगातील कर्मात सफलता प्राप्त व्हावी म्हणून लोक देवतांची उपासना करतात, कारण या मनुष्य लोकात कर्माच्या द्वारे यशाचा लवकर लाभ होतो. ते पुढे लिहितात की येथील लोक स्त्रियांना खूप मानतात. त्यांच्या जीवनात स्त्रियांचे फार महत्वाचे स्थान आहे. थोडक्यात सांगायचे म्हणजे स्त्री पूजनाची ही असली पद्धती येथे पूर्णतेला पोहोचलेली आहे. येथील स्त्रिया पाहून माझी बुद्धी अगदी गुंग झाली आहे. एखादे लहान मूल समजून मला त्या बाजारात, दुकानात आणि इतर ठिकाणी घेऊन जातात आणि सारे कामे करतात.
मी त्यांच्या मनाने रुपयात एक आणा देखील काम करू शकत नाही. त्या रूपाने लक्ष्मीसारखे आणि गुणाने सरस्वतीसारखे आहेत. साक्षात जगदंबा. त्यांचा विचार करताना असे वाटते की आपण काय माणसे आहोत. मृत्यूपूर्वी अशा प्रकारच्या साक्षात जगदंबेप्रमाणे असणाऱ्या 1000 स्त्रिया जर मी आपल्या भारत देशात तयार करू शकलो तरच मला शांतीपूर्वक मरण येईल. असे जर होईल तर तुमच्या देशातले लोक मनुष्य या संज्ञेस पात्र होतील. खरोखर स्त्रिया पाहून मी खरोखर आश्चर्याने थक्क झालो आहे. त्यांच्यावर जगदंबेची केवढी कृपा आहे. त्या खूपच अद्भुत आहेत. त्यांनी पुढे जाण्याच्या शर्यतीत पुरुष वर्गाला जवळजवळ हरवले आहे. जगदंबे, हे सारे तुझ्याच कृपा प्रसादाचे फळ होय. स्त्री पुरुष भेद मुळापासून उपटून टाकल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. आत्म्यामध्ये का कधी लिंगभेद असतो? हा स्त्री पुरुष भेद पूर्णपणे दूर करा. सर्व काही आत्माच आहे. देहाभिमान देहबुद्धी टाकून द्या. अस्ति अस्ति म्हणा. नास्ती नास्ती म्हणत बसल्यामुळे साऱ्या देशाचा नाश केलाय तुम्ही. म्हणून निषेधात्मक अकरणात्मक विचारांचा त्याग करून विधायक रचनात्मक विचार आत्मसात करा. सोहम सोहम शिवोहम. प्रत्येक आत्म्याच्या ठिकाणी अनंत शक्ती विद्यमान आहे. मग निषेधात्मक विचारांना कवटाळून तुम्ही कुत्र्या मांजराप्रमाणे जगणार काय? किती दुःखाची गोष्ट आहे. निषेधात्मक तत्वज्ञान शिकवण्याची कुणाची छाती आहे? तुम्ही कुणाला दुर्बल आणि शक्तिहीन म्हणता? शिवोहम शिवोहम, नास्ती नास्ती आणि नाही नाही अशा निषेधात्मक घोषणा करणारे विचार ऐकले की माझ्या मस्तकावर जणू वज्रपात होतो. हा जो दीनहीनपणाचा भाव आहे तो म्हणजे एक रोगच आहे. आणि याला काय तुम्ही नम्रता म्हणता? अहो, तो एक गुप्त अहंकारच आहे. न लिंगम धर्म कारणम समता सर्वभूतेषु एतन्मुक्तस्य रक्षणम. केवळ बाह्य चिन्हांनी धार्मिकता प्राप्त होणार नाही. सर्व भूतांविषयी समभाव हेच मुक्त पुरुषाचे खरे लक्षण आहे. अस्ति 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 सोहम सोहम चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम. ब्रह्म आहे मी ब्रह्म आहे मी ब्रह्म आहे. चिदानंद रूप शिवरूप आहे. निर्गच्छती जगज्जालात पिंजरादिव केसरी. ज्याप्रमाणे सिंह पिंजऱ्यातून मुक्त होतो त्याप्रमाणे मुक्त पुरुष जगदरूपी जाळ्यातून बाहेर पडतो. खोटी नम्रता बाळगाल तर चिरकाल मागे पडावे लागेल. नायम आत्मा बलहीने न लभ्या. बलहीन व्यक्तीला आत्मलाभ कधीच होऊ शकत नाही. पर्वताच्या शिखरावरून खाली कोसळणाऱ्या बर्फाच्या कड्याप्रमाणे जगावर तुटून पडा. तुमच्या आघाताने हे जग धुळून जाऊ द्या. हर हर महादेव. उद्धरेद आत्मनात्मान. आपणच आपल्या स्वतःचा उद्धार केला पाहिजे. खूप प्रेरणादायी ती पत्र जी लिहिलेत त्यांनी. स्वामी विवेकानंदांचं स्वभावाचे वेगवेगळे पैलू आपल्याला उघडत जातात. आणि 2 वर्षाच्या त्यांच्या वास्तव्यात ज्या काही गोष्टी घडल्या आहेत त्या आपण जेव्हा वाचतो त्यांच्या चरित्रामध्ये, हे सगळंच काही गुलाबाच्या पाकळ्या त्यांना टाकल्या गेल्या आणि 2 वर्ष छान गेली असं नाही झालं. खूप वेगवेगळ्या पातळीचे संघर्ष त्यांना करायला लागलेले. कारण अनेक कारणं होती. त्यांचा स्वभाव पहिलं कारण म्हणजे अत्यंत स्पष्ट वक्तेपणा. त्यांना अनेक ठिकाणी अनेक लोकांनी असं सांगितलं होतं तुम्ही असं बोलू नका, काय म्हणतील कट्टरवादी लोक आहेत. त्यांनी उत्तर तेच दिलेले की एका ठिकाणी शिष्य लिहिले पत्रामध्ये की ओ लेडी, आय हॅव व्हेरी लिमिटेड टाइम and I have message to deliver. I cannot afford to be to have a sweet tongue, so I will talk in my own way and get my things done, get job done. असं लिहिले पत्र. मी लोक काही म्हणत आहेत, मला माझ्या मार्गानेच सांगायला लागणार आहे सगळं. त्यामुळे अनेक लोकांचं त्यांनी एका प्रकारे कटुता त्यांना स्वीकारायला लागली. कारण हे जे कट्टर ख्रिश्चन होते त्यांचं लक्ष आलं की आपली बोलती बंद करतील. त्याच्यामुळे स्वामीजींच्या पूर्ण चारित्र्यावर शिंतोडे उडवायला तिकडे सुरुवात केली लोकांनी की एका प्रकारे त्यांचं सगळं महत्व कमी कसं करायचं. सुरुवातीला ज्यांनी डोक्यावर घेतलं
आणि त्याच्यामध्ये आपले हिंदुत्ववादी होते, थिओसॉफिकल सोसायटीची लोकही होती. कारण त्याचं दुसरं कारण असं होतं की यांचा प्रभाव इतका होता की भारतातल्या बाकीच्या कोणाचं काही ऐकूनच घेतलं नाही, त्यामुळे त्यांचं पोट दुखत होतं. त्यामुळे अशी एक वेगळी लॉबी तिथे तयार झाली होती की स्वामी विवेकानंदांना आता खाली खेचा. अनेक वेगवेगळ्या शक्तींचा त्यांनी सामना केलाय. एका ठिकाणी त्याला मारायचा प्रयत्न झाला, पण ते सगळ्यांना पुरून उरले शेवटी. म्हणजे सुरुवातीला असं होतं की त्यांच्या व्याख्यानमाला आयोजित केल्या गेल्या, मोठं त्यांना असं कॉन्ट्रॅक्ट सारखं दिलं गेलं. आणि स्वामी विवेकानंदांचं असं लक्ष आलं की आपले एका प्रकारे ते जाहिरातबाजी कशी की ते पॅम्पलेट छापायचे, त्याच्यामध्ये त्यांचं तैलचित्र असायचं आणि खाली असे कॅप्शन असायचे की आर्य समाजाचे खूप मोठे संत, सर्वधर्म परिषद गाजवलेले संत, असं म्हणून त्याचे एक 5-6 कॅप्शन्स असायचे. मग त्यांची उंची किती आहे, ते कसे दिसतात, कसं असं असायचं. एक 2-3 वेळा त्यांचे पत्र हातात आले, ते म्हणले हे म्हणजे एखाद्या औषधाची जाहिरात करावी किंवा एखाद्या काहीतरी हे करावं, असं माझं मार्केटिंग चाललेलं आहे. आणि मग त्यांनी ते सगळं नाकारलं. त्या सगळ्या लोकांना सांगितलं तुम्ही काय आयोजित करू नका, मी बघून घेईन. आणि वैयक्तिक पातळीवर त्यांनी व्याख्यानं द्यायला सुरू केलं. आणि ते इतकी लोकांना आवडायची की साधारणपणे आठवड्याला 12 ते 14 व्याख्यानं स्वामी देत होते त्या काळामध्ये. त्यांनी सुरुवात जी केली ती सगळी ईस्ट कोस्ट पासून केली. इंडियानापोलिस, मिनियापोलिस, आयोवा पासून खाली बोस्टन, बाल्टिमोर करत करत न्यूयॉर्क, केम्ब्रिज, वॉशिंग्टन आणि सगळा मध्य प्रांत, सगळे हौशे गौशे नवशे वेगवेगळी लोक असायची. ते कशाला नाहीच म्हणायचे नाही. त्या वेगवेगळ्या विषयांवर दिली व्याख्यान. म्हणजे एक तर प्रसंग असा न्यूयॉर्कमध्ये लिहिलाय की त्या सगळ्या लोकांनी असं ठरवलं की यांचं पूर्णपणे आपण बिमोड करून टाकू. आणि न्यूयॉर्कमध्ये मुद्दामून असं लेक्चर अरेंज केलं, त्यांना सांगितलं नव्हतं. मुद्दामून अशी लोक लॉबी करून आले होते की असे प्रश्न करू, आणि सगळ्या पत्रकारांना बोललं होतं की आज विवेकानंदचं आपण पूर्णपणे पराभव करून उद्या सगळं पेपरात हे आलं पाहिजे की यांना काही माहिती नाही आहे आणि अध्यात्म नुसतं तत्वज्ञानाने माणूस आयुष्य जगू शकत नाही. आणि म्हणून त्यांनी प्रश्न सुद्धा सगळे अशा विषयांवरचे काढले होते की ज्याचा याच्याशी म्हणजे यांना काही येणार नाही असं त्यांना वाटत होतं. वेगवेगळ्या प्रकारचं भौतिक विज्ञान, जीवविज्ञान, आणि त्याचे सगळे प्रश्न त्याच्या पारिभाषिक संज्ञान सकट त्यांनी तयार ठेवले होते. त्यांना असं वाटलं होतं की जड पारिभाषिक संज्ञा ज्या ऐकूनच माणूस गांगरून जातो, यांना कळणारच नाही उत्तर कशी यायची. पण त्या परिचयाचं वर्णन त्यांच्या शिष्यांनी पुढे करून ठेवलेलं आहे की तेव्हा त्या शिष्यांनी सगळ्यात जास्त शिष्य त्या पर्टिक्युलर व्याख्यानानंतर त्यांचे झाले. कारण त्याच्या लक्षात आलं की जे जे प्रश्न ते विचारले गेले, विवेकानंद एवढे तुटून पडले, त्यांना असं लक्षात आलं की ही व्यक्ती फक्त तत्वज्ञान विषयावरच बोलत नाही, ते कुठल्याही जड विषयातला पण त्यांचा तेवढाच अभ्यास आहे. आणि त्या पारिभाषिक संज्ञा सगळ्या वापरून त्यांनी उत्तरं दिली. एवढीच नाही दिली तर त्यांनी हेही दाखवलं की हे सगळं जे काही तत्व तुम्ही सांगताय, ते जड ज्ञान जे आहे ते माणसाच्या आयुष्यात अंतिम ध्येय मिळवून देऊ शकत नाही. ते कसं फोल आहे, ते कसं पोकळ आहे, हे त्यांच्याच शब्दात त्यांच्यावर पूर्णपणे त्यांचा डा उलटवला. आणि पुढच्या दिवशी सगळ्या हेडलाईन बरोबर उलट्या आल्या. ही जी व्यक्ती आहे ही इतकी डेंजरस आहे की त्यांच्या विषयात तर काही बोलायची सोयच नाही. अद्वैत तत्वज्ञान ज्याच्यावर ते प्रतिपादन करतायत, पण तुम्ही त्यांना कुठल्याही विषयातले प्रश्न विचारा, ती तेवढीच प्रभावीपणे बोलू शकते. आणि त्याच्यानंतर मग खूप वेगवेगळ्या मान्यवर ठिकाणी त्यांना बोलवलं. त्याच्यामध्ये डेट्रॉईट मध्ये ते 6 आठवडे होते. इथे त्यांना ही भेटली क्रिस्टीन, त्यांची पहिली शिष्या की ज्यांनी नंतर भारतामध्ये येऊन निवेदितांबरोबर स्त्री शिक्षणासाठी खूप मोठं काम केलं. त्याच्यानंतर ब्रुकलिन एथिकल सोसायटीने त्यांना बोलवलं. आणि त्याच्यामध्ये पहिल्यांदी लोकांना असं वाटलं की हे जे काही सांगतायत वेगवेगळ्या ठिकाणी सांगतायत, तसं त्यांनी न करता त्यांनी एकाच ठिकाणी आमचे वर्ग गेला पाहिजेत, आम्हाला शिकवलं पाहिजे, एवढं यांच्याकडे ज्ञान आहे.
ब्रुकलिन एथिकल सोसायटीने हा पहिल्यांदा पुढाकार घेतल्यामुळे शिकवण्यास चालू केल्या मग स्वामी विवेकानंदांनी की काही ते पैसे काही घ्यायचे नाही. गंमत अशी होती की ऍक्च्युली हे सगळ्या याच्यातनं एवढी 14 लेक्चर्स देत असताना जे काही त्यांना अर्थार्जन होत होते सगळे ते भारतात पाठवत होते. पत्र लिहायचे आणि पाठवायचे वेगवेगळ्या कार्यासाठी भारतात निधी त्याच्याकरता असं मी आलो असं ते म्हणायचं. पण या शिकवण्या त्यांनी फ्री ऑफ कॉस्ट ठेवल्या कारण इथे शिष्यवर्ग तयार झाला पाहिजे असं त्यांना आता जाणवलं. एका ठिकाणी त्यांनी म्हटलंय की आता मला लक्षात आलंय की आता याच्या पुढे अमेरिकेतलं जे वास्तव्य आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट मला घडवायची आहे की मला अमेरिकेत योगी घडवायचे, तरुण योगी घडवायचे. आणि त्यामुळे मी जे आता शिकवण्या घेईन त्या अर्थार्जनासाठी नाही आहेत. मग त्यांना कसं कमी पडले पैसे तर ते परत भौतिक विषय शिकवायचे जाऊन उरलेल्या वेळात आणि त्याची फी घ्यायची. पण या मी सगळ्या फ्री देणार कारण हे अध्यात्म ज्ञान आहे. आणि मग तिथे खूप मोठा शिष्यवर्ग तयार व्हायला लागला की जो रेग्युलर ऐकायला यायला लागला. त्याच्यामध्ये खूप मोठी मंडळ होते. विल्यम जेम्स सारखे हार्वर्डचे मोठे प्रोफेसर, टॉल्स्टॉय ज्यांनी विवेकानंदांबद्दल नंतर लिहिलेलं आहे. आणि सगळ्यात त्याच्यात प्रभाव ज्या ग्रंथाचा पडला तो म्हणजे राजयोग. स्वामी विवेकानंदांचं काही नाही वाचलं तरी जे वाचा तुम्ही राजयोग, की जे पातंजल योगसूत्रावरचं भाष्य आहे. आणि ते लिहिताना प्रत्येक पातंजल योगसूत्राच्या आधी त्यांनी जे प्रस्तावना लिहिल्या आहेत स्वतःच्या त्या इतक्या इन्साइटफुल आहेत. लोक विशेष त्याच्या प्रेमात पडले आहेत. सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यांना माहिती होतं हे सगळे बुद्धिवादी लोक आहेत. जसं विज्ञानामध्ये असतं ना की प्रयोग करा, त्याचा पडताळा आम्हाला द्या, सिद्ध करा, प्रूफ, तरच आम्ही ते मान्य करू. तसंच 1 + 1 = 2 हे पातंजल योगसूत्र आहे की तुम्ही काही गोष्टीवर विश्वास श्रद्धेची गरज नाहीये, असं करा की हा त्याचा रिझल्ट. हे त्यांनी तिथे प्रतिपादित केलं राजयोगामध्ये. आणि त्याच्यामध्ये विशेष भर हा त्यांचा मनाच्या एकाग्रतेविषयी होता की जर हे प्राप्त करायचं असेल योगसूत्र आणि त्याच्यामध्ये सांगितलेलं अनुभूती तर मनाची एकाग्रता कशी मिळवायला पाहिजे याच्या अनेक मेथॉडॉलॉजीज त्यांनी तिथे डिस्क्राईब केल्या. एस. ॲलन वाल्डो नावाची तिथे त्यांची शिष्या झाली. असं म्हणतात की त्या वाल्डोचे खूप मोठे उपकार आहेत. त्याच्याकडे हे होतं जसं आपल्याकडे ते स्टेनो असतात ना, स्वामीजी जे बोलायचे ते लिहून घ्यायचे सगळं, जसंच्या तसं तिने सगळं लिहून घेतलेलं आहे ॲलन वाल्डोनी. त्याच्यामुळे तिचे जे अनुभव आहेत ते वाचण्यासारखे आहेत. ती असं म्हणायची की राजयोगाच्या मध्ये तर स्वामीजींची पद्धत अशी की ते स्वतः एक सूत्र घ्यायचे आणि ध्यानामध्ये जायचे. आणि मी ते पेन शाळेत बुडून बसलेली असायची की आता कधी सांगताय. पण स्वामी विवेकानंदांचं पद्धत अशी होती की एखादं सूत्र वाचल्यानंतर त्यांना जर त्याची अनुभूती नाही आली तर ते बोलायचे नाही. आणि मग ते किती वेळ ध्यान असायचे, रात्र मी आपली शाळेत पेन बुडून असायची. ते त्या शोधात असायचे की त्या सूत्रात जी अनुभूती आहे ती शब्दात मला कशी व्यक्त करता येईल. ते शब्द सुचले की एकदम ते बोलायला लागायचे आणि मी लिहायला लागायचे. असे कित्येक सूत्रांचे अनुवाद मी लिहून घेतलेले. म्हणजे हे वाचताना आपल्या स्वामींची, स्वामी माधवानंदांची पण आठवण येते. कारण दुपारच्या केंद्रामध्ये स्वामीजी पण पातंजल योगसूत्रावर जेव्हा बोलले तेव्हा अशाच पद्धतीने आधी खूप दीर्घ ध्यान आणि त्याच्यानंतर योगसूत्रावर स्वामींचं भाष्य असायचं की मला अनुभव आला पाहिजे त्या सूत्राचा, मग मी ते शब्दबद्ध करतो. नाही तर काय इकडचं तिकडचं वाचून बोलणं खूप सोपं आहे, तसं त्यांनी कधी केलं नाही. आणि म्हणून राजयोग हा ग्रंथ फार स्पेशल बनला, अनुभूतीपूर्ण ग्रंथ. आणि असं मग पुढे अनेक स्वामींची व्याख्यानं आहेत. त्याच्यानंतर जो सगळ्यात महत्वाचा भाग येतो ज्याचा उल्लेख अनेक ठिकाणी केला जातो ते म्हणजे न्यूयॉर्क मधल्या 1000 आयलंड पार्क. त्याला स्वामी निखिलानंदांनी सहस्त्रद्वीप उद्यान असं त्याचं नाव केलंय. सहस्त्रद्वीप उद्यान जिथे स्वामीजी 7च आठवडे राहिले फक्त. स्वामीजीने जेव्हा विचारलं की अमेरिकेतल्या तुमचं सगळ्यात सुवर्ण पर्व कुठलं, तर ते हे सांगतात. ते डचर नावाच्या एक बाई होत्या, त्यांच्या घरामध्ये ते 7 आठवडे राहिले. आणि त्या 7 आठवड्यामध्ये जे काही घडलं ते खरंच अद्भुत आहे. ते ओरिजिनल याच्यामध्ये वाचायला पाहिजे.
असं लिहिलंय वाल्डोनी की दक्षिणेश्वरी असताना रामकृष्णांच्या सानिध्यामध्ये जे विवेकानंदांना प्राप्त झालं तेच विवेकानंदांनी एक्झॅक्टली इथे जे काही मोजके तरुण त्यांनी निवडले होते त्यांना प्राप्त करून दिलं, त्या सगळ्या अनुभूती. आणि सुरुवातीला अक्षरशः 10 ते 12 लोक फक्त होते. निवडक लोकांना घेऊन त्या सेंट लॉरेन्स नदी आहे त्याच्यावर ही 1700 बेट आहेत एकूण. त्यातले दुसरं बेट आहे 1000 आयलंड पार्क. खूप सुंदर आहे असं म्हणतात. तिथे ते राहिले होते त्या कुटीमध्ये. आणि उद्देश हाच होता की सगळ्यांना आत्मज्ञान मी करणार. त्यांनी असं लिहिलंय की हे खरोखर एखाद्या पिंजऱ्यातल्या सिंहाप्रमाणे असे हिंडत असायचे. की कसं काय तुम्हाला शरीराचा भाव तोडता येत नाही, आत्ताच्या आत्ता तुम्हाला इथे मुक्त व्हायचं, त्याच्याशिवाय इथनं सोडणार नाही तुम्हाला. आणि तिने असं म्हणलं की आम्हाला असं वाटायचं की सिंहाचा जो काही पिंजरा असतो तो सळ्यांचा असतो, पण यांचा पिंजरा सळ्यांचा नाही, हा लाकडी आहे, कुठल्या क्षणी तोडून जातील आणि मुक्त होतील स्वतः. आणि त्याप्रमाणेच असं लिहून ठेवलंय की स्वामी विवेकानंदांना निर्विकल्प समाधीचा अनुभव तो 2 ठिकाणी आला, त्यातलं ते एक ठिकाणी त्या अवस्थेमध्ये ते गेले होते. जवळजवळ रोजच त्या समाधी अवस्थेत ते जायचे. त्यांनी सगळ्या शिष्यांना सांगून ठेवलं होतं की मी बोलता बोलता त्या अवस्थेत जाईल, मग मला परत आणण्याकरता असे मंत्र म्हणायचे, मग मी परत देहभावातील मग परत बोलायला लागेल. आणि ते मंत्र मग त्याप्रमाणे ते म्हणायचे. इथेच त्यांनी पहिल्या दीक्षा द्यायला सुरुवात केली. 2 ज्या पहिल्या दीक्षा दिल्या इथली एक फ्रेंच होती त्यांची शिष्या मादाम लुईस नावाची, आणि दुसरे जे होते ते रशियन ज्यू होते लुईस लँड्सबर्ग. दोघंही पत्रकार होते. जेव्हा स्वामीजींच्या विषयी काहीतरी गवगवा पसरायचा असं म्हणून हे जे पत्रकार म्हणून आले होते ते शिष्य झाले होते. पण त्या दोघांनाही त्यांनी दीक्षा दिली. अभयानंद नाव ठेवलं लुईस यांचं, आणि यांचं नाव कृपानंद असं ठेवलं. आणि मग पुढे त्या दीक्षांचा हे चालू झाला प्रकार अमेरिकेमध्ये. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट हीच होती की त्यांना त्यांचं कार्य त्यांच्या पश्चात अमेरिकेत चालू राहील अशी व्यवस्था निर्माण करायची होती. म्हणजे स्वामी विवेकानंद लिहिलंय की जे काही भारतात माझ्यानंतर कार्य घडलं आणि जे काही अमेरिकेत घडलं त्याच्यावरचं सगळ्यात सखोल चिंतन आणि त्याचा पाया हा या सहस्त्रद्वीप उद्यानातल्या ज्या 7 आठवड्यात मी जे साधना केल्या आणि जे लोकांना तयार केलं त्याच्यामध्ये घातला गेला. इन्स्पायर्ड टॉक्स नावाचं स्वामींचं एक पुस्तक आहे, दैववाणी, त्याचं भाषांतर पण मराठीत झालंय. ते इन्स्पायर्ड टॉक पण त्या वाल्डोनीच लिहिलेलं आहे सगळं. ते त्या 7 आठवड्यामध्ये आलेली सगळी वचनं आहेत त्यांची, बोलले गेले. आणि कुतूहल वाटतं आपल्याला. म्हणजे तुम्हाला आठवत असेल रामकृष्ण परमहंस आणि त्यांच्यातला एक संवाद, त्या परमहंसाने त्यांना सांगितलं होतं की तुला मी सगळ्या दैवी शक्ती माझ्या देतो, माझ्या साधनेतल्या सगळ्या सिद्धी मला देतो. तेव्हा ते म्हणले होते नको नको, मला आधी ईश्वर दर्शन होऊ दे. देवी सिद्धींचा उपयोग होणार आहे का ईश्वर दर्शनाला? आता ते म्हणले त्याने नाही, तुला कार्यासाठी घेऊ, तू अमेरिकेत जेव्हा जाशील तेव्हा. तर ते म्हणले ते मला ते मी आधी ईश्वर दर्शन करून घेतो, मग मला कळेल त्याचा उपयोग होणार आहे की नाही. आणि म्हणून त्या सिद्धी त्यांनी नाकारल्या होत्या सगळ्या रामकृष्ण परमहंसांच्या. म्हटलं तर नका घेऊ, आणि त्यांनी घेतल्या नव्हत्या. पण त्याच्यामध्ये असं त्यांनी म्हटलंय की 1000 आयलंड पार्क मध्ये ज्या साधना स्वामी विवेकानंदांनी केल्या त्या समाधी अवस्थेनंतर त्या सिद्धी तिथे त्यांच्या आपोआप प्रकट झाल्या. म्हणजे त्या स्वशक्तीने त्यांनी तिथे निर्माण केल्या. आणि त्याचे उल्लेख आहेत, त्यांनी अनेक सिद्धी होत्या. म्हणजे सिस्टर क्रिस्टीनने लिहिलेलं आहे की माझं संपूर्ण आयुष्य त्यांनी मला सांगितलं कसं होणार आहे, ते काय काय तू करणार आहेस, कुठे कुठे जाणार आहेस. त्यांनी विचारलं असं कसं काय तुम्हाला कळतं? तर ते म्हटले की मी एखाद्या व्यक्तीबद्दल अवकाशामध्ये विचार करतो तेव्हा मला त्या व्यक्तीच्या आयुष्याची सगळी चित्र दिसतात आणि त्याच्या आधारे मी सांगू शकतो काय होणार. अशा अनेक दर्शने त्यांनी सांगितली. भविष्यकाळ कळायचा. एक लेडी काल्वो म्हणून होत्या, त्या येऊन बसल्या, तर त्यांनी सगळं त्यांचं आयुष्य सांगितलं. ते म्हटलं एखाद्या पुस्तकाप्रमाणे मी सगळ्यांचं मन वाचू शकतो आता. म्हणजे 12 ते 14 व्याख्यानं तुम्ही कशी द्यायचात असं एकदा विचारलं त्याने शिष्यांनी की तुम्ही एवढे 14 लेक्चर द्यायचं. आणि ते कसं एकच लेक्चर 14 ठिकाणी द्यायचं नाही, प्रत्येक ठिकाणी ते वेगळंच बोलायचं. तर असं कसं काय तुम्ही म्हणजे तुम्ही तयारी कधी करायचा? दिवसाला ऍव्हरेज 2-3 लेक्चर द्यायची, परत त्याच्यामध्ये प्रवास आहे,
दमणूक आहे. आणि नुसतं लेक्चर्स नाही, त्याच्यानंतर मग त्या विद्यार्थ्यांना शिकवायचं, त्यांच्या प्रश्नांची उत्तरं द्यायची, त्यात आम्ही सगळ्या लोकांना पत्र लिहायची नंतर. हे सगळं करताना पुढच्या लेक्चरची तयारी किती करायचा, तर त्याच्यात त्यांनी असा एक उल्लेख केला आहे, मी लिहून ठेवलं त्या वाल्डोनी, की स्वामी विवेकानंद कित्येक वेळा आधीच्या लेक्चरवर यायचं, दुसऱ्याची सकाळी त्यांचं लेक्चर असायचं, आणि ते झोपलेले असताना त्यांना असं अज्ञात संभाषण ऐकू यायचं. दोन कुठल्या तरी व्यक्ती बोलतायत किंवा एखादी अज्ञात वाणी ऐकू यायची, ती लांबनं यायची आणि ती जवळजवळ कानावर पडायची आणि मग ती त्यांच्या तोंडातनं व्यक्त व्हायची. म्हणजे आजूबाजूची शेजारी लोक म्हणायचे की रात्री झोपेमध्ये तुम्ही प्रॅक्टिस करता का? म्हणायचं नाही, मला काही माहिती नाही काय होतं. पण त्या सिद्धीबद्दल त्यांनी ख्रिस्तींना सांगितलं की हे सगळे दैवी शक्ती होत्या की ज्या माझ्यासाठी संभाषण घडवायच्या. मी फक्त साक्षी भावून ते रात्री ऐकायचो आणि माझ्या असं लक्ष यायचं की दुसऱ्या वर्षी जे मी बोललो ते सगळं तेच होतं. ते मला आणून ठेवलं तर मी फक्त ते देऊन आलो. त्यामुळे हे जे काही दैवी त्यांचं मूळ स्वरूप होतं त्याचं प्रकटीकरण या 1000 आयलंड पार्कमध्ये झाले. विवेकानंद कुटीर असं म्हणून आता त्याचं नामकरण झाले. कधी अमेरिकेत जायचा योग आला आता न्यूयॉर्क सोसायटी जी आहे वेदांत त्यांच्या अंडर ते आहे विवेकानंद कुटीर म्हणून, तिथे जाऊन राहतात लोक. आणि खूपच वेगवेगळे त्याच्यामध्ये प्रत्यय आहेत की स्वामी तुर्यानंद एकदा भेटायला गेले होते, त्यांनी असं लिहून ठेवलेलं आहे. तुर्यानंद ते म्हणले मी जेव्हा गेलो स्वामी विवेकानंदच्या खोलीमध्ये तेव्हा मला असं दिसलं ऍक्च्युली की त्यांचा देह नाहीच आहे, फक्त तेजोमय गोल पसरलेला आहे पूर्णपणे. मी पाहू शकलो नाही जास्त वेळ आणि मी आत आलो. तर अशा काही गोष्टी त्या अमेरिकेत तिथे घडल्या. आणि त्याच्यानंतर पुढचं कार्य जे झालं त्या कार्यामध्ये त्यांची मुळात तळमळ जी होती ती एकच होती की माझा देश, माझ्या देशातले दुःखी बांधव यांचा उद्धार मी कसा करू शकेन. म्हणजे हे सगळं पाश्चिमात्य हे सगळं त्यांनी केलं तर तिथे ठेवून ते परत आले शेवटी. असं त्यांनी 2-3 ठिकाणी पत्रात लिहिलेलं आहे की मी हे सगळं करायचो, इतकं वैभव तिथे मला दिलं, इतक्या सुखसोयी दिल्या, पण मी रात्री गडाबडा दुःखाने लोळायचो या विचारामध्ये, या सगळ्या सुखसोयी घेऊन मी काय करतोय, तिकडे लोकांना खायला पण मिळत नाही. अशा देशातनं मी आलेलो आहे की तिथे धर्म हे प्राधान्यच नाहीये, सगळे लोक उपाशीपोटी झोपत आहेत. अशा ठिकाणी मी काय करतोय. त्याच्यामुळे मूळ जे होतं ते याच ह्याच्यात होतं. तुर्यानंदांचे आणि स्वामी विवेकानंदांचे संवाद झालेले आहेत त्याच्यात त्यांनी म्हटलेलं आहे की हे समाधी अवस्था वगैरे सगळं ठीक आहे, पण मला सोडून खाली येणं हीच माझी गरज आहे. पण हेच जगन्मातेने दिलेलं कार्य आहे, ते जोपर्यंत पूर्ण होत नाही, ही प्रत्येक माणसामध्ये जे ईश्वरत्व आहे त्याची सेवा मी जोपर्यंत करू शकत नाही तोपर्यंत कार्य पूर्ण होणार नाही. अनेक प्रसंग आहेत अमेरिकेत त्याच्यामुळे सांगण्यासारखे, इतके प्रसंग आहेत त्यांचे, इतके व्यक्तिमत्वाचे पैलू आहेत की दरवेळेला असे गंभीर समाधीचे असे असायचे कथा असं नाही, अत्यंत विनोदी पण होते. ते हजरजबाबी होते. मिनियापोलिसच्या एका याच्यामध्ये असं म्हटलंय की एक तरुण पत्रकार होते, त्यांनी सरबत्ती प्रश्नाची लावली. हिंदू धर्माविषयी काय काय ऐकलं होतं ना, तर ते एका ठिकाणी त्यांना विचारलं की मी असं ऐकलंय की हिंदू माता ज्या असतात त्या मुलांना नदीमध्ये फेकून देतात, मुलींना विशेषतः, मुलांना पण फेकून देतात, सुसरींना वगैरे खायला घालतात, ते खरं आहे का? अशा प्रश्नात इतके स्पॉन्टेनियस म्हणजे अगदी खरं आहे, तुम्ही म्हणलं तसंच आहे. माझ्या आईने मला टाकलं होतं तिथनं, फक्त तुमची ती जोहानची दंतकथा आहे ना त्याच्यासारखं मी वाचून आलो आणि इकडे आलो डायरेक्टली. किंवा एक कोणतरी म्हणलं होतं, एकदम रंगात आली होती एक, ती म्हणली होती की स्वामीजी मी इतके तुमच्या प्रेमात आहे की तुम्ही माझे रोमिओ आणि मी तुमची डेस्डिमोना. असं म्हटल्यावर त्या क्षणी ते म्हणले मिसेस तुम्ही शेक्सपियरची नाटकं अजून नीट वाचलेली नाहीयेत, नीट वाचा, कॅरेक्टर तुमची चुकतायत, तू आपण बोलूया. असे प्रासंगिक संवाद पण खूप आहेत त्या चरित्रामध्ये, कशी उत्तरे त्यांनी दिली. स्वयंपाक करायचे शिवाय त्या ह्याच्यामध्ये 1000 आयलंड पार्कमध्ये असे उल्लेख आहेत की हे सगळं करायचे आणि शिवाय खायला घालायचे लोकांना. आणि स्वयंपाक करायला जायचे ते ऍक्च्युली एका आचार्याप्रमाणे पांढरा पंचा टाकून यायचे आणि तिथे निग्रो लोक तिथे स्वयंपाक करायचे. ते निग्रोंना सांगायचे तुम्ही विश्रांती घ्या, मी स्वयंपाक करतो. आणि त्या निग्रोंच्या शैलीत लोकांना
सांगायचं की डिनर इज रेडी वगैरे तुम्ही, आणि लोकांना ते खूप आवडायचं. मग ते म्हणायचे हे इतके मसाले घालतात खायला की आम्हाला जळजळ एवढी सवय नाही आहे, पण तरी सुद्धा तेच खायला आवडतं कारण स्वामीजी करतायत. त्यामुळे एकंदरीत हा जो काही अमेरिकेचा जो प्रांत आहे तो विवेकानंदांच्या व्यक्तिमत्वातले अनेक पैलू उलगडून दाखवणार आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यांची हीच होती की शेवटी उदात्त अंतःकरण जिथे असेल तिथेच खरा धर्म आहे. बाकी ज्यांना धर्म हा व्यापार वाटतो ते सगळे संप्रदाय निर्माण करतात, त्याचा प्रचार करतात, लोकांना पाठवण्याचा प्रयत्न करतात. पण जे उदात्त अंतःकरण आहे ते असं कधीच करत नाही, कारण शेवटी ईश्वर तत्व हेच एक आहे आणि प्रेम हेच त्याचं स्वरूप आहे. ते तुम्ही नीट समजून घ्या. त्यांनी लिहिलं एका ठिकाणी की मी कुठल्याही प्रकारचा सेक्ट निर्माण करण्याकरता आलोच नाही, त्याची गरजच नाहीये मला. माझं असं अजिबात म्हणणं नाही की मीच एकमेव प्रेषित आहे, माझंच फक्त ऐकून घ्या, असं अजिबात म्हणणं नाही. उलट त्यांनी असं एका ठिकाणी म्हटलंय की आज आदित्य गायला की मी गुलाम आहे, संन्यासी असल्यामुळे मी गुलाम आहे, मी कधीच मालक नाही, मी सेवक आहे. आणि फक्त माझं एवढंच आहे की जे मला मिळालेलं आहे ते मी कुठल्याही हातचं न राखता वाटायला इथे आलेलं आहे. आणि त्यामुळे तुम्हाला त्यातलं जे पटेल ते तुम्ही घ्या. खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य काय असतं हे त्यांनी अमेरिकी लोकांना शिकवलं. त्यांनी एका ठिकाणी असं म्हटलंय की प्रॉब्लेम असा आहे की भारतामध्ये एवढे संत महात्मे ऋषी मुनी झालेले आहेत की ज्यांनी मानवी आयुष्यातली खरी रत्न शोधून काढलेली आहे, म्हणजे तत्वज्ञान, अनुभूतीची रत्न. पण ही रत्न ठेवायला आमच्याकडे आमचं दुर्दैव असं आहे की पेटी नाहीये, त्यामुळे कुठेतरी कचऱ्यात पडलेली आहे, कोणाला माहिती पण नाहीये. आणि आम्ही सगळे कचराच फक्त बघतोय. आणि इथे बरोबर उलट आहे, इथे रत्नजडीत पेट्या खूप तयार आहेत, पण इथे रत्नच माहिती नाही लोकांना कुठलं आणायची, ते नुसतेच पेट्या घेऊन येत आहेत. तर माझं काम हे की इकडच्या पेट्या आणि तिकडची रत्न ही एक करायची, कारण त्याच्यामध्येच आयुष्याची इति कर्तव्य आहे. त्यामुळे इतक्या वेगळ्या पद्धतीने ते प्रतिपादन केलेलं आहे. त्यांनी सांगितलं की भारतामध्ये सगळ्यात उदात्त तत्वज्ञान जिथे जन्माला आलं तिथेच सगळ्यात जास्त अत्याचार आज आहेत. म्हणजे गरीब आणि निम्न स्तराच्या लोकांवर जेवढा अत्याचार आमच्या यशात आहे तेवढा जगात कुठे नाही, मी स्वतः पाहून तुम्हाला सांगतो. आणि याचं कारण धर्मांधता हेच आहे की काही लोकांच्या हातामध्ये सत्ता गेल्यामुळे ते शोषण करतायत. आणि हे शोषण थांबवायचं असेल तर मला अमेरिकेतल्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या तिकडे लोकांना शिकवायलाच पाहिजे. त्यांनी खूप कौतुक केलेलं आहे की इथे निदान ऐहिक आणि नैतिक या दोन पातळीवर लोक विशेष जागरूक होतात आणि समाजामध्ये समानता आणायचा प्रयत्न करतायत. ही गोष्ट आम्हाला सांगायला पाहिजे. म्हणजे जे तत्वज्ञान, थोर तत्वज्ञान आम्ही आमच्या ऋषीमुनींचा वारसा सांगतो त्याचं एक बेसिक अंडरस्टँडिंग पण आम्हाला नाहीये. भाऊ भावासारखा वागत नाही. आणि इथे ही समानता मला दिसते की समाजामध्ये मी इथे अपरिचित असताना सुद्धा मला जो सपोर्ट दिला त्याच्यानं मला लक्ष आलं. तर स्वामी विवेकानंदांचं मोठेपण हेच आहे की ते चांगल्याला चांगलं म्हणतात, वाईटाला वाईट म्हणतात. ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्याच एकत्र घेऊन आपल्याला पुढे जायचं याचं प्रतिपादन करत राहतात. त्याच्यातली बरीच नावं अमेरिकेतल्या लोकांची आहेत ती सगळी लक्षात राहत नाहीत आपल्याला, पण लक्षात द्यायची गरज पण नाहीये. खूप मोठा वैज्ञानिक समाज, विचारवंत समाज त्यावेळेला त्यांच्या विचारांनी प्रभावित झालेला दिसतो. एकंदरीत त्या पत्रातनं लक्ष येतं. तर असं हे 2 वर्षाचं झंझावती अमेरिकेचं दौरा की हजारो लेक्चर्स इथे त्यांनी घेतली ऍक्च्युली. आणि त्याच्यातनं जो सगळा निधी उत्पन्न झाला तो सगळा त्यांनी भारतात पाठवला. आज अमेरिकेमध्ये जे 2 मोठ्या ऑर्गनायझेशन्स आहेत रामकृष्ण मिशनच्या, त्याचा सगळा पाया या 2 वर्षाच्या काळामध्येच घातला गेला. आता 2 महिन्यापूर्वी स्वामी सर्वप्रियानंद आले होते पुण्यामध्ये रामकृष्ण मिशनमध्ये. तुम्ही ऐकलं असेल तर स्वामी सर्वप्रियानंदांना सध्या ज्या व्यक्तीला ऐकताना पाहून असं वाटतं की स्वामी विवेकानंद कसे असतील याचा अंदाज येतो. आणि सध्या अमेरिकेमध्ये त्यांना रॉकस्टार स्वामी असं म्हणतात स्वामी सर्वप्रियानंदांना. कारण हे मला एका अमेरिकेतल्याच माझ्या स्नेहाने सांगितलं की अमेरिकेमध्ये एक वेळ हार्ड रॉक
वगैरे कॉन्सर्टच्या तिकीटं तुम्हाला मिळतील, पण स्वामी स्वरूपानंदांची त्यांचे जे काही लेक्चर्स असतात त्यांना जागा मिळत नाही, म्हणून त्यांना रॉकस्टार स्वामी म्हणतो आम्ही. स्वामी स्वरूपानंदांनी एका ठिकाणी आता म्हटलं की जे काही आपण करतोय, वी ओ एव्हरीथिंग टू स्वामी विवेकानंद. जे काही आम्ही आता अमेरिकेत कार्य करू शकतोय, जे जगामध्ये जे काही चाललेलं आहे ते सगळं त्याच्या मुळाशी स्वामी विवेकानंद आहे. आणि कम्प्लीट वर्क्स ऑफ स्वामी विवेकानंद असे मोठा असा खंड आहे ते, त्याचा अभ्यास प्रत्येकाने केला पाहिजे असं प्रतिपादन त्यांनी केलं. एवढं त्या कमी ह्याच्यात ते एवढं सांगून गेलेले आहेत की कुठल्या असं त्यांनी काही ठेवलेलंच नाही की ज्याच्यावर स्वामी विवेकानंदांचं भाष्य नाही. त्यामुळे या निमित्ताने स्वामी विवेकानंदांचं जीवन आणि त्यांचं विचारदर्शन हे करून घेतलं पाहिजे, कारण आधुनिक युगातला खूप थोर तत्ववेता ऋषी की ज्यांनी खऱ्या अर्थाने युगप्रवर्तक असं आपण जो म्हणतो ना की चेंज द गेम, असं जर कोणी असेल तर स्वामीजी आहे. आणि एवढ्या कमी काळामध्ये, हार्डली 1-2 दशकांच्या काळामध्ये, त्याच्याकरता हा प्रपंच आपण चालू ठेवलाय. आता याच्यानंतरच्या याच्यामध्ये स्वामीजी परत आले, त्याच्यानंतर ते इंग्लंडला गेले, तिथे त्यांचं वास्तव्य होतं. भारतात आले, त्याच्यानंतर मुळात ते प्रचंड हिंडले, जगात अनेक ठिकाणी ते हिंडले. ते तर आपल्याला एकच रविवार शिल्लक आहे, कारण त्याच्यानंतर महाशिवरात्र आहे. त्याच्यामध्ये होईल तेवढं आपण पुढच्या वेळेला पाहूया. आज आता इथेच थांबू. हरिओम.